एकदा का हे फोटोशूट झालं ना की मग हा रोल मलाच मिळणार. मग अख्ख्या नगर मध्ये ना आग लावणार ही पम्मी. पमेली आग कशाला? ए झेंडू, तू ना जरा कमी खात जा. या वाढत्या वजनामुळे ना नसलेल्या मेंदूवर ताण यायला लागलाय तुझ्या. अगं आग लावणं म्हणजे लोकांच्या हृदयामध्ये आग लावणं ग. सगळ्यांच्या तोंडावर फक्त एकच नाव असलं पाहिजे, पम्मी पम्मी पम्मी. बोल बघू. पम्मी पम्मी पम्मी. व्हेरी नाईस. पम्मी दी. अगं हे फोटोशूट काय असतं? म्हणजे मला त्यातलं काहीच कळत नाही ग. तू दुसरं कोणाला तरी बघते, म्हणजे उद्या माझ्याकडनं काही चूक झाली तर तुझं नुकसान नको व्हायला म्हणून. माझं काही नुकसान वगैरे होणार नाही, झालाच तर फायदाच होणार आहे. म्हणजे मलाही आवडेल ना माझ्या बहिणीसोबत एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये काम करायला, हो की नाही? आणि त्यात तू हुशार आहेस, तुला चांगले कपडे शिवता येतात. पण अगं पम्मी दी, हे नेहमीचे ड्रेस शिवणं वेगळं आणि असं कधीच न केलेलं काम करणं वेगळं. मोठी मी आहे की नाही, मग तू माझं नाही ऐकणार? अगं तसे तुला फक्त असिस्टंट म्हणून यायचंय, बाकी ड्रेसेस तर बुटीक मधनं येतीलच. मग राहिला प्रश्न फिटिंग्सचा, ते तुझ्यापेक्षा चांगलं कोण करू शकतं, हो की नाही? आणि मग बुटीकचं काम ते खोळंबेल ग. मॅडम एवढा विश्वास टाकतात माझ्यावर, मग एक काम मिळालं म्हणून त्यांचा विश्वास नको मोडायला ना. OMG, पम्मी असताना तू का टेन्शन घेतेस? आणि तसंही तुझ्या मॅडमना काय सांगायचंय आणि कसं सांगायचंय हे मी बघून घे. यू डोंट वरी. कॉंग्रॅच्युलेशन्स पम्मी मॅडम, हा रोल तुम्हालाच मिळणार. थँक्यू, पण त्यासाठी ना मला तुमची जरा मदत हवी आहे. अहो मदत कसली, ऑर्डर करा. काय आहे ना, मला एक फोटोशूट करून हवा होता. तुम्हाला साड्या हव्यात? अहो घेऊन जा ना, आमचं पण ब्रँडिंग होईल. OMG, किती कराल ना तुम्ही माझ्या फोटोशूट साठी. मी तुमचे कॉस्ट्युम आहे ना फक्त एकच अटीवर घेईन की ते कॉस्ट्युम मॅनेज करायला ना तुम्ही अश्विनीला पाठवा. काय आहे ना, माझ्याकडे झेंडू असतेच इतर कामांसाठी, पण कॉस्ट्युम्स मधलं ना तिला फार काही कळत नाही. सो पाठवाल ना तुम्ही अश्विनीला माझ्या बरोबर? मी म्हंटल मॅडम त्यांना की माझं इथलं काम राहील म्हणून नको. का नको? अगं इथल्या कामाचं काय करायचं ना ते मी बघते. एक वेळ मी बसेल मशीनवर, पण पम्मी मॅडमचं काम राहता कामा नाही. अगं आपल्या एवढ्या इम्पॉर्टंट क्लायंट आहेत त्या, त्यांना कधीच नाही म्हणायचं नाही. OMG, सो स्वीट. तर अश्विनी, उद्यापासून आपण कामाला लागूया. उद्यापासून? पम्मी मॅडम म्हणतायत तर उद्यापासून. काय आहे ना, उद्या फोटोग्राफर बरोबर तुझी मीटिंग आहे. तेच फोटोग्राफर का सकाळी आले होते ते? नो 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 नो, ते नाही ते नाही. एक वेगळे फोटोग्राफर आहेत, खूप हुशार आहेत ते. आणि मग या दोघांची एकदा मीटिंग झाली ना की मग सगळं सॉल्व्ह होईल. पण मला तर फक्त साड्यांसाठी मदत करायची आहे ना, मग फोटोग्राफरला कशाला भेटायचंय? असं कसं असं कसं? अगं कोणते कॉस्ट्युम्स हवेत, कोणते कलर हवेत, कोणते पॅटर्न हवेत हे तर फोटोग्राफरच सांगू शकेल ना, आणि ते तू इथूनच घेशील, हो की नाही मॅडम? मग काही प्रश्न आहे का? सो अश्विनी, उद्या तुझी ना त्या फोटोग्राफर बरोबर मीटिंग असेल. ऑल द बेस्ट. अरे शुभंकर, आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? या अभिनेत्रीच फक्त आपल्याला मदत करू शकतात. अरे केके, पण आई ना आधीच अश्विनीशी बोलू नको म्हणून सांगितलंय. आणि त्यात जर त्या बोलाव्या म्हणून यांची मदत घेतली, हे जर आईला कळलं ना तर. अरे बाई नाही ना, तू डेअरिंग कर ना आणि एकदा अश्विनीशी बोलला की झालं काम. अरे इथे का थांबवली? हे बघ पम्मीजींचं घर. तुला घर माहित होतं? अरे ढूंढने से खुदा भी मिलता है. ही तो अभिनेत्री है. एक चुटकी संदूर की कीमत. पम्मी दी, संदूर नाही हो, सिंदूर. सिंदूर. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रणजीत बाबू. रणजित बाबू नाही हो, रमेश बाबू. आता आहे तसं बोललं तर मग मी माझं काय केलं?
कॉपी केल्यासारखं वाटेल ना, म्हणून मी माझ्या हब्बीचं नाव यूज केलं. हम तो अपने नसीब की जिंदगी जीत चुके रणजीत साहब, अब तो बस धड़कनों का हिसाब करते. बेकार ऍक्टिंग, बेकार. म्हणजे बेकार म्हणजे खतरनाक, एकच नंबर. नगर मध्ये तुमच्या तोडीची अभिनेत्री नाही काय शुभंकर? टू मच. फक्त एक चान्स आणि डायरेक्ट धागा. काय? म्हणजे सॉलिड उंचीवर. मम्मीजी तुम्ही ना कमाल आहात, कमाल. थँक्यू. ते काय ना, मी माझे जरा ऑडिशन्स वगैरे होणार होणार, या रोल साठी तुमचं सिलेक्शन होणार. अरे देवा, तुम्ही उभे का? बसा ना, बसा. शुभंकर बस. अरे बस. बोला. कसं बोलू ते कळत नाहीये. काय झालं शुभू? एनी प्रॉब्लेम? ते अश्विनी बोलत नाही ना, म्हणून त्याचं टेन्शन घेतलंय त्याने. मगाशी तर गाडीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ते गाडी चालवताना मगाशी. OMG, एवढं फ्रेंडशिप साठी? पण माझ्याकडनं जेवढं जमलं तेवढं मी केलं. आता अजून काय करायला हवंय मी? प्लीज तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला ना. अजून किती समजवणार शुभू? तुम्ही मनात आणलं तर काही करू शकता. ओके, करेन मी काहीतरी. पण त्या बदल्यात मला काय मिळणार? तुम्ही सांगाल ते. ठीक आहे, मी वेळ आल्यावर तुम्हाला सांगेन. डन. शुभंकर नगरकर बाईंचा मुलगा आहे, तो कधी शब्द मोडणार नाही. हो शुभू. हो, तुम्हाला काही लागलं तर मी मदत करेन. बर, आता आपण जरा मुद्द्यावर येऊया. मला ना एक फोटोशूट करायचं आणि त्यासाठी कॉस्ट्युम डिझायनर बरोबर एक मीटिंग करायची. ती मीटिंग फोटोग्राफर करणार. चालेल, मी आहे ना. के तू नाही, शुभू असेल. मी आईला कळलं तर? आशूने बोलायला हवंय ना, भेटायचंय ना आशूला. पण मम्मीजी, ह्या फोटोशूटचा आणि त्यांच्या भेटीचा काय संबंध? कारण ज्या मुलीला भेटायचंय ती मुलगी आशू आहे. आई, मला तर भीतीच वाटते ग. जमेल ना मला हे काम? अगं, प्रमिलेने तुला एवढा विश्वासाने दिलाय म्हणल्यावर जमणारच. आणि मला माहितीये तू कशात कमी पडणार नाहीस. अगं पण पगार किती देणार आहे? नाहीतर मोठी आहे ना मी म्हणत ना सगळं काम फुकटात करून घ्यायची ती. रुपाली, आधी ती तव्यावरची भाकरी बघ बरं. सारखं काय ग पैसा पैसा पैसा. अगं, एका कामातून दुसरं काम मिळतं, मग दुसऱ्यातून तिसरं. आता हे काम सुरू तर होऊ दे आधी. आशू, त्या फोटोग्राफरला भेटायला कुठं जायचंय ग? पण मी ती फोन करून सांगणार आहे. आणि हा ड्रेस घालून जाणार आहेस त्या फोटोग्राफर सोबत मीटिंग करायला? हो. अगं, चांगला तर आहे ड्रेस. जा आणि तो फोटोग्राफर जे काय सांगतो ना ते नीट समजून घे. बाबा, तुमच्या गोळ्या काढून ठेवल्या आता? अरे वा वा वा, छान. अगं, बरं झालं तू गोळ्या काढून ठेवल्यास. ते काय शारदा इथे नाही ना, कदाचित मी विसरलो पण असतो गोळ्या घ्यायला. एवढं कौतुक कशाला बाबा? आईंनी जाताना जे जे सांगितलंय ते सगळं करायला हवं ना. आई नसताना घरावर लक्ष ठेवायची जबाबदारी माझीच आहे. नाही म्हणजे आईंनी तसं सांगितलंय ना. काय मंदार? हो,
बाबा, तुम्हाला शुभंकरशी काही बोलायचं होतं का? हो हो. शुभंकर, ती अश्विनी ज्या बुटीकमध्ये काम करते त्या बुटीकमध्ये तू गेला होतास? हो बाबा, ॲक्च्युली केकेला ड्रेस हवा होता फोटोग्राफीसाठी म्हणून. बर बर. पण आईंनी फोटो काढण्यासाठी नकार दिलाय ना. शुभंकर, तू फोटोग्राफीसाठी तिथे गेला होतास? नाही बाबा, तो ड्रेस आणायलाच गेला होता. मी होतो तिथे. मग काय हरकत नाही. शुभंकर, शारदाने तुला फोटो काढू नको असं सांगितलंय, पण मदत करू नको असं सांगितलं नाही ना. मग ठीक आहे. आज कपडे घेऊन बोलवले. उद्या शुभंकरला फोटोशूटसाठी बोलवेल. एवढंच काय, तर हिरोईनचं पण फोटोशूट ह्याच्याकडनंच करून घेईल. आई, कधीतरी मोठ्या बहिणीच्या पाया पडलीस तरी चालन, नाही का? तायडे, अशीच खूप कामं कर, पण फुकटात करू नको, पैसे घे. झालं का तुझं परत सुरू? बरं आशू, तिकडं पोचलीस ना की प्रमिलेला परत फोन लाव आणि घाबरू नको ग. पण आई, हे मीटिंग तर काय कधी कुणाशी केलं नाहीये ग. अगं, होईल सवय हळूहळू. आणि त्या फोटोग्राफर समोर जाताना असं घाबरून जाऊ नको. त्या इथं राहिलेल्या फोटोग्राफर सोबत कसं न घाबरता बोलत होतीस, तसं आता ह्याच्याशी पण बोल. कामासाठी जाताना ना नको ते बोलू नको ग. आणि हो आशू, त्या फोटोग्राफर बरोबर भेट झाली ना की प्रमिलेला कळव. हो, येते मी. तायडे, आशू थांब जरा. हे घे. एकदम मस्त. पण पम्मी दी, तुम्ही ही साडी नेसून गेला तरी आशू तुम्हाला ओळखणार. मग तुम्ही तिच्यावर लक्ष कसं ठेवणार? वेरी नाइस. मम्मी उधर का कमी? अब हमको कोई नहीं ओळखंबा. ओळखंबा? पम्मी दी, तुम्ही आशा जाणार आहात? इसमें का कमी हबा? कुछ नहीं, बढ़िया बा, बढ़िया बा. पम्मी दी, आशू आली. आली बा? म्हणजे आली का? पम्मी दी, ती बघेल ना इकडे. हॅलो हॅलो पम्मी दी, मी आले इथे. अच्छा अच्छा, आलीस का तू? बरं बरं बरं, मग आज जा तिथे ना, तो फोटोग्राफर तुझी वाट बघतोय. आले पण सॉरी, लगेच जाते. हा हा हा, बाय. झेंडू, तुम्ही तरी चिरुक ना. हम चटंबा अटंबा अफा. अजून कसे आले नाहीत?
तर मी फोटोग्राफर हे कळलं म्हणून त्याने कामासाठी नकार दिला नाही. तसं असतं तर पम्मीजींनी मला फोन करून नक्कीच सांगितलं असतं. बसो तिथे तिथे तिकडे बसो. सुनत हो, इधर आओ इधर. यस मैम, क्या ऑर्डर है? कान दो कान. मैम क्यों? अरे कान दो. अरे जाना है. मैम सॉरी मैम, तुमची मीटिंग त्या टेबलवर मॅम. एक्सक्यूज मी, वॉशरूम. थँक्स. एक मिनिट प्लीज. प्लीज माझं ऐकून घ्या. मला नाही बोलायचं तुमच्याशी. प्लीज तुम्ही इथून जा. मी इथे महत्वाच्या कामासाठी आले. प्लीज. ठीक आहे, जातो मी, पण प्लीज माझं ऐकून घ्या. हे बघा, तुम्ही माझ्याशी बोलावं किंवा आईने दिलेला शब्द मोडावा हे सांगण्यासाठी मी नाही आलोय. तुम्ही इथे कशासाठी आला असाल, पण प्लीज तुम्ही दुसरीकडे बसा. दादा, मी नाही मागवलंय.
ऍक्च्युली कॉफी मी मागवली आहे. आपण बसून बोलूया ना, या ना. तुम्ही इथे कोणाला तरी भेटायला आला असाल तर मी दुसरीकडे बसते. तुमची कॉफी पण आली. कॉफी मी तुमच्याचसाठी मागवली. मी इथे कोणाला तरी भेटायला आले. तुम्ही ज्यांना भेटायला आला आहात ना, तो मीच आहे. तुम्ही फोटोग्राफर पम्मी दीने. मलाच पाठवलंय. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. पण आपण एकत्र काम तरी करूच शकतो. आणि एकत्र काम करत असताना आपली मैत्री सुद्धा टिकून राहू शकते. मला हे कामच करायचं नाहीये. अहो पण